स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या लेसन मध्ये मी तुम्हाला या टॉपिकची इंट्रोडक्शन सांगितली होती. तर ती जी इंट्रोडक्शन आहे ती थोडक्यात आपण रिवाइज करून पुढचा पॉइंट सुरू करतोय. सो इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी जे काही आपण फूड मटेरियल खातो या फूड मटेरियल मधून आपल्याला एनर्जी मिळते. पण फक्त फूड मटेरियल मधून जास्त प्रमाणात एनर्जी रिलीज होत नाही, तर ती एनर्जी युजेबल फॉर्म मध्ये म्हणजे एटीपीच्या फॉर्म मध्ये रिलीज करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि त्यासाठी आपण रेस्पिरेशन करतो. नेक्स्ट पॉइंट मध्ये मी तुम्हाला रेस्पिरेशनची डेफिनेशन सांगितलेली. त्याच्यामध्ये सांगितलेलं रेस्पिरेशन इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस in which there is oxidation of organic compound in orderly manner to release the energy in the form of ATP. It is called as respiration. So main जे पॉइंट आहे डेफिनेशन मध्ये, तर त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट सांगितला इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. नेक्स्ट सांगितलं ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल और ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की ऑर्डरली मॅनरनी एक ऑर्डर आहे, एक सिक्वेन्स आहे. सेलमध्ये ग्लुकोज गेल्यानंतर पहिल्यांदा ग्लायकोलिसिस होणार, त्यानंतर पायरुवेट तयार होणार आणि त्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी तयार केले जाणार. तर हे ऑर्डरली मॅनर मध्ये सगळं होणार आणि फायनली त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जी काही केमिकल एनर्जी आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये रिलीज केली जाणार. तर या सगळ्या प्रोसेसला, बायोकेमिकल प्रोसेसला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि या रेस्पिरेशनची मी तुम्हाला एक इक्वेशन सांगितलं होतं, C6H12O6 प्लस 6O2 इट गिव्स 6CO2 प्लस 6H2O प्लस 38 ATP या प्रोसेस मध्ये फॉर्म होतात. सो तुमच्या लक्षात येईल ऑक्सिजन ऑक्सिडेशन साठी यूज केला जातो आणि याच प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. सो या लेसन मध्ये ऑक्सिजन बॉडीच्या आतमध्ये घेणं आणि तयार झालेला CO2 बॉडीच्या बाहेर रिलीज करणं आणि याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण बघणार आहे. सो इथपर्यंत काल आपले इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इक्वेशन हे पॉइंट झाले होते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे वेगवेगळ्या या आधीचा जो पॉइंट होता की रेस्पिरेटरी ऑर्गन जे त्यांच्याकडे कुठले फीचर्स हवेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले. त्याच्यामध्ये पहिला सांगितलं होता रेस्पिरेटरी सरफेस जे त्यांच्याकडे लार्ज सरफेस एरिया असला पाहिजे. सेकंड थिंग ते मॉइस्ट असले पाहिजेत. नेक्स्ट परमिएबल असले पाहिजेत. त्यानंतर थिन असले पाहिजेत. त्यानंतर हायली व्हॅस्क्युलराइज असले पाहिजेत. हे सगळे क्रायटेरिया रेस्पिरेटरी एक्सचेंजचे जे ऑर्गन असतात त्या ऑर्गनकडे असणं गरजेचं आहे. जर हे क्रायटेरिया असतील तर गॅसेसचा एक्सचेंज प्रॉपर केला जातो आणि गॅसेस इझिली त्या त्या सेल पर्यंत पाठवले जातात. तर हे आपण फीचर्स बघितले. या फीचर्स नंतर नेक्स्ट आपण आज शिकणार आहोत गॅसेस एक्सचेंज इन प्लांट. सगळ्यात पहिल्यांदा प्लांट मध्ये गॅसेसचा कसा एक्सचेंज केला जातो आणि त्यानंतर सेकंड दिलेले रेस्पिरेशन इन अॅनिमल्स. म्हणजे आपण जे वेगवेगळे अॅनिमल स्टडी केले किंगडम अॅनिमॅलियामध्ये, सो या अॅनिमल्स मध्ये कोणते रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत हे आपण बघणार आहे. सो फर्स्ट गॅसियस एक्सचेंज इन प्लांट. त्याच्यामध्ये फर्स्ट इन प्लांट गॅसेस एक्सचेंज बाय डिफ्युजन. प्लांट मध्ये गॅसेसचा जो एक्सचेंज केला जातो तो डिफ्युजनने केला जातो. हे स्टेटमेंट, हा वर्ड सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. आपल्या बॉडीमध्ये सेल पर्यंत ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बाइंड होतो आणि प्रत्येक सेलला सप्लाय केला जातो. फक्त डिफ्युजनने ऑक्सिजन सप्लाय करायचा झाला तर आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत फास्ट ऑक्सिजन सप्लाय होणार नाही आणि वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझमची रिक्वायरमेंट आहे की त्यांना क्विक किंवा सतत इफिशियंट ऑक्सिजनचा सप्लाय झाला पाहिजे तर त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ते मेंटेन करू शकतात. सो आपण फक्त डिफ्युजन वरती डिपेंड राहू शकत नाही. प्लांट मध्ये मात्र गॅसेसचा एक्सचेंज फक्त डिफ्युजन होतं. सेकंड त्यांनी दिलेले टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट. जे टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट आहेत यांच्या प्लांट्स मध्ये एअर स्पेसेस असतात. नाउ व्हॉट इज मीन बाय एअर स्पेसेस? सी स्पेसेस इन बिटवीन सेल्स. फॉर एक्झाम्पल ह्या प्लांट मध्ये जर सेल्स असतील तर या सेल्सच्या मध्ये ज्या स्पेसेस राहतात या स्पेसेसना एअर स्पेसेस असं म्हटलं जातं. ह्या एअर स्पेसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअस असतात. कंटिन्युअस असतात म्हणजे वेगवेगळ्या या ज्या एअर स्पेसेस आहेत ते एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. सो दीज एअर स्पेसेस आर कंटिन्युअस. नाव ऍक्च्युअली कसा गॅसेसचा एक्सचेंज होतो बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बॉडीच्या आतमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी किंवा CO2 बाहेर रिलीज करण्यासाठी हे जे दोन ओपनिंग आहेत ज्यांना आपण नॉस्ट्रिल म्हणतो, तसंच प्लांटकडे सुद्धा काही ओपनिंग्स आहेत. तर ते ओपनिंग्स काय आहेत बघा. इमॅजिन करा हे प्लांटचं स्टेम आहे आणि हे स्टेमच्या आतमध्ये असणाऱ्या सेल्स आणि या सेल्स मध्ये या एअर स्पेसेस आहेत.
तर या स्टेम वरती हे स्मॉल ओपनिंग असतात आणि हे जे ओपनिंग आहे या ओपनिंगना स्टोमाटा असं म्हटलं जातं. हे जे स्टोमाटा आहे थोडंफार माहिती असेल तुम्हाला. स्टोमाटाच्या लाइनिंगला किडनी शेप अशा 2 गार्ड सेल असतात आणि याच्यामध्ये जे ओपनिंग राहतं ह्या ओपनिंग मधून ऑक्सिजन आत घेतला जातो. इथे दिलेले ऑक्सिजन स्टोमाटामधून आत एंटर करेल, एअर स्पेसेस मध्ये जाईल आणि डिफ्युजननी हा सगळ्या सेल पर्यंत सप्लाय केला जाईल. सो यावेळी ऑक्सिजन आतमध्ये घेतला. द सेम वे सेल मध्ये तयार झालेला जो काही CO2 असेल किंवा वॉटर वेपर असतील तर त्या एअर स्पेसेस मधून या स्टोमाटामधून ते बाहेर रिलीज केले जातात. सो या पद्धतीनं टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये स्टोमाटामधून गॅसेसचा एक्सचेंज होतो. सो सगळ्यांनी एकदा लक्षात घ्या, इथे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायला लागेल तर सगळ्यात महत्वाचं प्लांट्स मध्ये गॅसेसचा एक्सचेंज डिफ्युजनने होतो. हा पॉइंट महत्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो जस्ट डिफ्युजनने होणार आहे. सेकंड थिंग, टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट कडे स्टोमाटा असतात. या स्टोमाटामधून ऑक्सिजन घेतला जातो किंवा CO2 आणि वॉटर वेपर प्लांटच्या बाहेर रिलीज केले जातात. सो हे स्टोमाटा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आणि अजून एक स्टेटमेंट दिलंय, वुडी फ्लॉवरिंग प्लांट. जे काही वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्या प्लांटच्या सरफेस वरती लेंटिसेल्स असतात. सो जसं तुम्हाला स्टोमाटा हे ओपनिंग माहिती आहे तसे स्टेम वरती हे स्मॉल ओपनिंग असतात ज्यांना लेंटिसेल असं म्हटलं जातं आणि याच्यामधून गॅसेसचा एक्सचेंज केला जातो. सो माझ्या मते मी जे तुम्हाला मार्क करून दिलं हे वर्ड महत्वाचे. 1, डिफ्युजननी गॅसेसचा एक्सचेंज होणार आहे. 2, टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट कडे स्टोमाटा असतात आणि आतमध्ये सेलच्या मध्ये एअर स्पेसेस असतात हे लक्षात ठेवा. आणि वुडी फ्लॉवरिंग प्लांटच्या स्टेम वरती लेंटिसेल्स असतात. सो यावेळी प्लांट्स मधला गॅसेस एक्सचेंज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्टेट बोर्ड मध्ये हे दिलेलं आहे. NCERT मध्ये प्लांट्स मधला गॅसेस एक्सचेंज दिलेला नाही. स्टेट बोर्ड मधलं जे काही लक्षात ठेवायचंय ते तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. 1, डिफ्युजन. 2, टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट, त्यांच्यावरती असणारा स्टोमाटा. वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स आणि त्यांच्यावरती असणारे लेंटिसेल्स. हे कीवर्ड्स आहेत, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहील. तर हे झालं gaseous exchange in plants. Now, respiration in animals. Animals मध्ये respiration कसं केलं जातं सो हे आपण बघणार आहे. सो सगळ्यात महत्वाचं वाक्य बघा, व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन. वेगवेगळ्या अॅनिमल कडे जे रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतात ते वेगवेगळे असतात. सगळ्या अॅनिमलचे रेस्पिरेटरी ऑर्गन सेम नाहीत. मग वेगवेगळे का आहेत तर त्याचा मेन आन्सर त्या ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी. ऑर्गॅनिझम किती कॉम्प्लेक्स आहे त्यावरती आणि 2, तो कुठे राहतोय ह्या 2 गोष्टींवरती त्याचे रेस्पिरेटरी ऑर्गन बरेच डिपेंड करतात. फॉर एक्झाम्पल, जर एखादा अॅनिमल ऍक्वाटिक असेल तर त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन बॉडीच्या आतमध्ये घ्यायचा आहे, त्यासाठी त्याचा रेस्पिरेटरी ऑर्गन वेगळा असेल. आणि जे टेरेस्ट्रियल अॅनिमल आहेत त्यांना एअर मधलं ऑक्सिजन घ्यायचं आहे, सो एअर मधलं ऑक्सिजन घेण्यासाठी असणारे ऑर्गन वेगळे. या पद्धतीनं ऑर्गॅनिझम कुठे राहतो किंवा ऑर्गॅनिझम किती कॉम्प्लेक्स आहे त्या बेसिस वरती वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतात. सगळ्यांनी हे लक्षात घ्या. साधं एक्झाम्पल आहे, जर ह्युमन बिंगला पाण्यामध्ये कंटिन्युअस राहायचं म्हटलं, आपण ऑक्सिजन सिलेंडर आपल्यासोबत कॅरी करतो. फिश सारखं आपण कंटिन्यू नाही राहू शकत, कारण आपली रेस्पिरेटरी सिस्टीम वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन घेऊ शकत नाही. इन द सेम वे फिशनं जर पाण्याच्या बाहेर काढलं तर ते जास्त वेळ जिवंत नाही राहू शकत, कारण फिशकडे एअर मधलं ऑक्सिजन घेण्यासाठी लागणारी रेस्पिरेटरी सिस्टीम त्यांच्याकडे नाही. सो यावेळी रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी ऑर्गन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे असतात आणि हा वेगळेपणा त्यांच्या कॉम्प्लेक्सिटी आणि हॅबिटॅट ह्या 2 गोष्टींवरती डिपेंड करतो. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे एक टेबल दिलेला आहे. हाच टेबल NCERT मध्ये त्यांनी पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर NCERT मध्ये दिलेला आहे आणि याच्यावरती नीटला आधी क्वेश्चन विचारलेले आहेत की कुठल्या ऑर्गॅनिझम कडे कुठला रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. सिंपल एक याच्यासाठी आपण ट्रिक तयार करू शकतो. सगळ्यांना किंगडम ॲनिमॅलिया त्याच्यामधले नॉन कॉर्डेटाचे फायलम आणि त्यानंतर कॉर्डेटा मधले क्लासेस सिक्वेन्सली लक्षात असतीलच. सो कॉर्डेटाचे नॉन कॉर्डेटाचे फायलम, त्यातला पहिला फायलम होता पोरिफेरा. पोरिफेरा नंतर दुसरा बघितला आपण सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा नंतर थर्ड दिला आहे टिनोफोरा. टिनोफोरा नंतर प्लॅटीहेल्मिंथिस, ऍस्कहेल्मिंथिस आणि ॲनेलिडा. साधारण हे 3 वर्मचे फायलम आहेत. ॲनेलिडा नंतर नेक्स्ट येतो आर्थ्रोपोडा, मोल्युस्का,
इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. हे जे आहेत ते सगळे नॉन कॉर्डेटचे आहेत आणि तिथून पुढे कॉर्डेटा सुरू होतो. कॉर्डेटा मधलं फक्त आपल्याला फिश, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमेलिया हेच मेन लक्षात ठेवायचे. पहिला तुम्ही किंगडम ॲनिमॅलिया मधला हा सिक्वेन्स लक्षात घ्या. 2 जर तुम्हाला रिकॉल करता येत असेल, आठवत असेल, किंगडम ॲनिमॅलिया मध्ये तिथं दिलेलं आहे की कुठल्या ऑर्गॅनिझमकडे कुठला रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. त्या पद्धतीने आठवून बघा किंवा या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे, आपण त्याच सिक्वेन्सने लक्षात ठेवूया. बघा, सगळ्यात पहिलं प्रोटिस्ट, स्पॉन्जेस आणि सिलेंड्रेल. प्रोटिस्टा म्हणजे अमिबा, पॅरामोशियम यासारखे ऑर्गॅनिझम येतात. स्पॉन्जेस म्हणजे आपला पहिला फायलम नॉन कॉर्डेटा मधला, त्याचं नेम आहे पोरिफेरा. आणि सिलेंड्रेटा हा पोरिफेरा नंतरचा फायलम. सो सिक्वेन्स बघा, नॉन कॉर्डेटा सुरू होणे आधीचे प्रोटिस्टा, हा जो आहे तो किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर स्पॉन्जेस आणि सिलेंड्रेटा. हे जे 3 आहेत, ह्या तिघांचंही हॅबिटॅट जे आहे ते ॲक्वाटिक आहे, म्हणजे हे वॉटरमध्ये राहणारे ऑर्गॅनिझम आहेत आणि यांच्याकडे जो ऑर्गन आहे तो आहे त्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं त्याच्यामधूनच गॅसेसचा एक्सचेंज केला जातो. स्पेशल रेस्पिरेटरी ऑर्गन यांच्याकडे नाही. सो मुलांनो, पोरिफेरा आणि सिलेंड्रेटा नॉन कॉर्डेटा मध्ये पहिले 2 फायलम आणि त्याच्या आधीचा प्रोटिस्टा, हे 3 लक्षात ठेवा. तिघही ॲक्वाटिक आहेत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर नेक्स्ट सिलेंड्रेटा नंतर ऍक्च्युअली टिनोफोरा येतो, पण टिनोफोरा इथं त्यांनी दिलेला नाहीये. त्यानंतरचा पुढचा जो आहे टिनोफोरा, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किंगडम ॲनिमॅलिया मधून रिफर करू शकता की कुठला रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. नसेल, नाही चेक केलं, जेवढं दिलेलं आहे एनसीईआरटी मध्ये तेवढंच केलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट टिनोफोरा नंतर नेक्स्ट आहे प्लॅटिहेल्मिंथिस. प्लॅटिहेल्मिंथिस नंतर येतो ऍस्कहेल्मिंथिस आणि ऍस्कहेल्मिंथिस नंतर येतो ॲनेलिडा. इथे काय दिलेले बघा, फ्लॅटवर्म. फ्लॅटवर्म म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिस. ऍस्कहेल्मिंथिस मेन्शन केलेलं नाहीये, त्याच्यानंतरचा डायरेक्ट ॲनेलिडा दिलाय. सो प्लॅटिहेल्मिंथिस, ऍस्कहेल्मिंथिस नाही, नंतर ॲनेलिडा आणि अँफिबियन. काही अँफिबियन्स ज्यांचं हॅबिटॅट ॲक्वाटिक किंवा सेमी ॲक्वाटिक आहे, तर या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून गॅसियस एक्सचेंज केला जातो. हे दुसरं बघितलं आपण. आता हे 3 बघा, इन्सेक्ट, अरॅचिनिड्स अँड ल्युमिनस. आता आपण इथपर्यंत जे फायलम बघितले होता प्लॅटिहेल्मिंथिस, ऍस्कहेल्मिंथिस दिलेला नाहीये, नंतर दिला ॲनेलिडा. ॲनेलिडा नंतर येतो आर्थ्रोपोडा. तर हे तिन्ही जे आहेत ते आर्थ्रोपोडाचेच एक्झाम्पल आहे. आपण कॉक्रोच शिकलोय, कॉक्रोच इन्सेक्ट आहे आणि तो आर्थ्रोपोडा मध्ये येतो. तुम्हाला कॉक्रोचची रेस्पिरेटरी सिस्टीम माहितीये, त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ट्रकिया आणि स्पिरॅकल्स असतात. तुम्हाला आठवत असेल तर स्पिरॅकल्स ओपनिंग आहे आणि त्यातून ट्रकिया ट्यूब सुरू होते. त्यानंतर इन्सेक्ट मधला आर्थ्रोपोडा मधलाच अरॅचिनिड्स हे एक एक्झाम्पल दिले, म्हणजे ज्याच्यामध्ये स्पायडर आणि स्कॉर्पियन ह्यासारखे ऑर्गॅनिझम येतात. स्पायडर, स्कॉर्पियन हे पुन्हा आर्थ्रोपोडा मधलेच ऑर्गॅनिझम आहे. सो स्पायडर, स्कॉर्पियन सारखे ऑर्गॅनिझम यांच्याकडे बुक लंग्स आहेत. आणि लिम्युलस पुन्हा आपण आर्थ्रोपोडा मध्ये शिकलो, किंग क्रॅब, लिव्हिंग फॉसिल. तर हा आर्थ्रोपोडा मधला ऑर्गॅनिझम याच्याकडे आहे बुक गिल्स. जर आठवत असेल तर आर्थ्रोपोडा मध्ये जे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत ते आपण 3ही बघितले, ट्रकिया, बुक गिल्स अँड बुक लंग्स. फक्त आता इथं स्पेशली लक्षात ठेवायचं, इन्सेक्ट मध्ये ट्रकियल ट्यूब, अरॅचिनिड्स कडे बुक लंग्स आणि लिम्युलस जो ॲक्वाटिक आहे त्याच्याकडे बुक गिल्स हे ऑर्गन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॅडपोल ऑफ फ्रॉग. फ्रॉगची टॅडपोल ही सुरुवातीची जी लार्वल स्टेज आहे ती. सॅलॅमेंडर, सॅलॅमेंडर सुद्धा अँफिबियनच आहे. तर हे जे आहेत ते ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम आहेत, कम्प्लीट ॲक्वाटिक आहेत आणि यांच्याकडे गिल्स आहेत, एक्सटर्नल गिल्स. त्यानंतर डायरेक्ट येतो फिश. फिश ॲक्वाटिक आहेत आणि त्यांच्याकडे असतात इंटरनल गिल्स. हे नीट लक्षात ठेवा. टॅडपोल ऑफ फ्रॉग आणि सॅलॅमेंडर हे फिश नंतरच्या अँफिबियन क्लास मधले आहेत, पण हे आधी फिशच्या आधी घेतलेत. टॅडपोल ऑफ फ्रॉग आणि सॅलॅमेंडर आणि त्याच्याकडे एक्सटर्नल गिल्स. फिश ॲक्वाटिक आणि इंटरनल गिल्स. राहिलेले सगळे फिश नंतर अँफिबिया आपण इथेही बघितलं आणि इथं काही सांगितले ते अँफिबियन. मग अँफिबियन नंतर येतो रेप्टाईल, रेप्टाईल नंतर एव्स आणि फायनली मॅमल्स. हे तिन्ही जे आहेत टेरेस्ट्रियल आणि यांच्याकडे लंग्स हे असतात रेस्पिरेशन साठी. सो एकदा फक्त टेबल रिवाइज करते. पहिला सांगितला प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड सिलेंड्रेट हे सगळे ऑर्गॅनिझम ॲक्वाटिक आहेत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून रेस्पायर करतात. त्यानंतरचा फ्लॅटवर्म, ऍस्केल्मिंथिस दिलेला नाहीये, डायरेक्ट ॲनेलिड आणि अँफिबियन हे जे ऑर्गॅनिझम आहेत ॲक्वाटिक किंवा सेमी ॲक्वाटिक आणि हे सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून रेस्पायर करतात. त्यानंतरचा येतो आर्थ्रोपोडा.
आर्थ्रोपोडाचे 3 एक्झाम्पल. पहिला इन्सेक्ट, दुसरा अरॅचिनिड आणि तिसरा ल्युमिनस. इन्सेक्ट कडे ट्रॅकियल ट्यूब, अरॅचिनिड्स कडे बुकलम्स आणि ल्युमिनस कडे बुक गिल्स. त्यातले हे 2 टेरेस्ट्रियल आहेत. ल्युमिनस किंग क्रॅब फक्त ॲक्वाटिक आहे. टॅडपोल ऑफ फ्रॉग अँड सॅलामेंडर हे अँफिबियन आहेत, ॲक्वाटिक एक्सटर्नल गिल्स असतात. फिश ॲक्वाटिक इंटरनल गिल्स आणि रेप्टाइल्स, एल्स आणि मॅमल्स टेरेस्ट्रियल आहेत आणि त्यांच्याकडे लंग्स आहेत. हे दिलंय स्टेट बोर्ड मध्ये. सेम पॅराग्राफ अगदी या टॉपिकची रेस्पिरेशन हा लेसन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफ मध्ये इंट्रोडक्शन दिले आणि त्याच्या खालचा जो दुसरा पॅराग्राफ आहे त्यांनी हीच इन्फॉर्मेशन दिली आहे, फक्त पॅराग्राफ फॉर्म मध्ये दिली आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये ती टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा ती रीड करून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट येणार नाही जर हा टेबल व्यवस्थित लर्न झाला तर. किंवा इन शॉर्ट किंगडम ॲनिमॅलिया मध्ये जे तुम्ही फायलम शिकला त्या सगळ्यांचे रेस्पिरेटरी ऑर्गन जर तुम्ही एकदा रिवाइज करून ठेवले तरी सुद्धा ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. सो आपला हा पॉइंट इथं संपलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, आपण शिकलो फर्स्ट गॅसियस एक्सचेंज इन प्लांट, सेकंड रेस्पिरेशन इन ॲनिमल. प्लांट मध्ये टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट, वुडी फ्लॉवरिंग प्लांट. टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट कडे स्टोमाटा, वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स कडे लेंटिसेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्लांट मध्ये गॅसियस एक्सचेंज डिफ्युजन होतं, कुठलंही रेस्पिरेटरी पिगमेंट नाहीये. आणि ॲनिमल्स वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम कडे रेस्पिरेटरी ऑर्गन वेगवेगळे. डिफरंट जो ऑर्गन मध्ये डिफरन्स आहे तो त्यांच्या कॉम्प्लेक्सिटी आणि हॅबिटॅट वरती डिपेंड करतो. आणि हा टेबल आपण शिकलो, टेबल बुक मध्ये दिलेला आहे. सगळ्यांनी एकदा व्यवस्थित बघा आणि याच्यावरती जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. सो आपला हा पॉइंट संपलेला आहे. सगळ्यांना कळलं का बघा, गॅसेस एक्सचेंज इन प्लांट अँड रेस्पिरेशन इन ॲनिमल. आणि हे एकदा रिपीट करते ते म्हणजे याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारले जातात. सो हे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी त्या दोन्ही कॉम्बिनेशन मधून व्यवस्थित लक्षात ठेवा. पॉइंट झालेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण शिकणार आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. इथून पुढे ह्युमन बिंगची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स आपण इन डिटेल शिकणार. सो नेक्स्ट इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे तिचे एकच फंक्शन आहे इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. म्हणजे एअर मधली ऍटमॉस्फिअर मधली ऑक्सिजन रिच एअर बॉडीच्या आतमध्ये घेणं आणि बॉडीमध्ये तयार झालेला CO2, वॉटर वेपर किंवा बाकीचे जे गॅसेस असतील ते बॉडीच्या बाहेर रिलीज करणं, हे एवढंच फंक्शन आपली रेस्पिरेटरी सिस्टीम करत असते. आणि त्यासाठी कोणकोणते ऑर्गन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये कशी मुवमेंट होते, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे डिटेल आपण या सिस्टीम मध्ये बघणार आहोत. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचं एकच काम आहे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक मी म्हटलं की ऑक्सिजन रिच एअर, याचा अर्थ असा की जे तुम्ही एअर घेताय ते म्हणजे फक्त ऑक्सिजन घेताय असं होत नाही, त्या ऑक्सिजन बरोबर बाकीचेही गॅसेस असतात. सो म्हणताना ऑक्सिजन रिच एअर असं म्हटलेलं आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम तिचं मेन फंक्शन मी तुम्हाला सांगितलं, इट ब्रिंग अबाउट inspiration and expiration. So human respiratory system हिचं मेन फंक्शन आहे इन्स्पिरेशन करणं आणि एक्सपिरेशन करणं. या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कुठले कुठले पार्ट येतात तर ते आपण बघतोय. बघा, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम is divided into two parts. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट दिलेला आहे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम
आणि सेकंड जो दिलेला आहे तो आहे लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. पहिल्यांदा मी ऑर्गन एनलिस्ट करते अप्पर आणि लोअर मध्ये आणि त्यानंतर त्या ऑर्गनचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपण बघूयात. तर फर्स्ट आहे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे याच्यामध्ये एक्सटर्नल लेअर, इंटरनल लेअर, नोज, nasal cavity, nasopharynx, throat हे मेन पार्ट येतात. सो पुन्हा एकदा बघा, एक्सटर्नल लेअर, इंटरनल लेअर, नॅझल कॅव्हिटी आणि नोज हे जवळपास तिथलेच पार्ट आहेत. हे बाहेरचे जे दोन ओपनिंग आपल्याला दिसत आहेत त्या दोन्ही ओपनिंगला एक्सटर्नल लेअर म्हटलं जातं. आणि असंच इथं आतल्या बाजूला अजून दोन ओपनिंग आहेत या ठिकाणी, तर ते जे दोन ओपनिंग आहेत त्यांना म्हटलं जातं इंटरनल लेअर. हे इंटरनल आणि हे एक्सटर्नल यांच्या मधली जी स्पेस आहे तिला नॅझल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. आणि हे सगळ्यांचा पार्ट जो येतो हे सगळे नोजचे पार्ट आहेत. सो हे सगळं अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. नॅझोफॅरिंक्स इथला फॅरिंक्सचा रिजन जो आहे, जो कॉमन पॅसेज आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम एकाच पॉइंटला एकत्र येतात, तर तो जो कॉमन पॉइंट आहे त्याला आपण फॅरिंक्स म्हणतो. त्या फॅरिंक्सचे वेगवेगळे पार्ट दिलेत, नॅझोफॅरिंक्स, ओरोफॅरिंक्स, लॅरिंगोफॅरिंक्स. तर ते बघणार आहे, तर त्यातला नॅझोफॅरिंक्स हा अप्पर रेस्पिरेटरी मध्ये येतो. आणि थ्रोट, तर हे जे ते अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत. तिथून पुढे राहिलेले पार्ट कुठले दिलेले आहेत बघा. फॅरिंक्स नंतरचा नेक्स्ट पुढचा जो आहे तो आहे लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये मेन जे पार्ट येतात बघा, आपण नोज कव्हर केलं, नोज नंतरचा नेक्स्ट इथला फॅरिंक्सचा रिजन घेतला, थ्रोट घेतलाय. मग फॅरिंक्स नंतरचा नेक्स्ट जो येतो तो आहे लॅरिंक्स. सो नेक्स्ट येणार आहे लॅरिंक्स. लॅरिंक्स नंतरची नेक्स्ट जी आहे ते एक विंड पाईप आहे, ट्यूब आहे जी चेस्ट मधून पास होते. ती जी विंड पाईप आहे तिला म्हटलं जातं ट्रकिया. नेक्स्ट आहे ब्रॉन्काय, ब्रॉन्क्यूल, अल्व्हेओलाय, लंग्स. ओके, हे जे पार्ट आहेत ते लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येतात. सो लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये फर्स्ट सांगितलं लॅरिंग्स. लॅरिंग्स नंतरची जी विंड पाईप आहे तिला म्हटलं जातं ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्यूल, अल्व्हेओलाय अँड लंग्स. आता अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे नोज, एक्सटर्नल लेअर, इंटरनल लेअर, मधली नॅझल कॅव्हिटी, इथला नॅझोफॅरिंक्स, थ्रोट हे सगळे पॉइंट होतात. जी लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ही थोडक्यात बघा, सुरुवातीचा जो रिजन आहे ज्याला आपण लॅरिंग्स म्हणतो, साधारण थ्रोट मध्ये असणारा हा रिजन आहे जिथे साऊंड प्रोड्यूस केला जातो, थ्रोट मध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे ही जी ट्यूब दिलेली आहे तिला म्हटलं जातं ट्रकिया. ट्रकिया ही ट्यूब आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे ब्रॉन्काय. ट्रकिया दोन पार्ट मध्ये बायफर्गेट होते आणि जे बायफर्गेशन झालेले एक्झॅक्टली त्या दोन पार्टना ब्रॉन्काय असं म्हटलं जातं, किंवा याला तुम्ही प्रायमरी ब्रॉन्काय सुद्धा म्हणू शकता. पुढचं ते डिवायडेशन तुम्हाला इन डिटेल पुढे कळेल. सो प्रायमरी ब्रॉन्काय, एक ब्रॉन्काय एका लंग मध्ये एंटर करतो, दुसरा ब्रॉन्काय दुसऱ्या लंग मध्ये. सो दीज आर दी लंग्स. हे लंग्स असतील. ओके, लंग्स मध्ये एंटर केल्यानंतर नेक्स्ट हे जे ब्रॉन्काय आहेत ते अजून ब्रांचेस मध्ये डिवाइड होतात. सपोज प्रायमरी ब्रॉन्काय या ब्रांच मध्ये डिवाइड झाला तर हिला बोललं जाईल सेकंडरी ब्रॉन्काय. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेला आहे हा सेकंडरी ब्रॉन्काय. जर फर्दर डिवाइड झाला तर हा झाला टर्शरी ब्रॉन्काय. सो पुन्हा एकदा बघा, ही जी ट्यूब आहे हिला म्हटलं जातं ट्रकिया और विंड पाईप. तिचं दोन पार्ट मध्ये डिवायडेशन झालं. हे दोन्ही पार्ट म्हणजे प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय लंग्सच्या आत एंटर केल्यानंतर जी ब्रांच तयार करतात ती झाली सेकंडरी ब्रॉन्काय. आणि सेकंडरी ब्रॉन्काय डिवाइड होऊन पुढची ब्रांच तयार होईल तिला म्हटलं जातं टर्शरी ब्रॉन्काय. पुन्हा जेव्हा आपण डिटेल बघू ब्रॉन्कायचे तेव्हा आपण ही पुन्हा डायग्राम बघू. फक्त आता एवढं लक्षात घ्या. आणि हे ब्रॉन्काय जे ते फर्दर डिवाइड होऊन ब्रॉन्क्युल्स तयार करतात, स्मॉलर ट्यूब. आणि त्याच्या एंडला बलून लाईक, सपोज दीज आर दी ब्रॉन्क्युल, आणि त्याच्या एंडला बलून लाईक एअर सॅक असतात. आणि या ज्या एअर सॅक्स आहेत यांना अल्व्हेओलाय असं म्हटलं जातं. सो
हे मेन पार्ट लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येतात. सो इथपर्यंत मी तुम्हाला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट केली. आपण ही सिस्टीम 2 पार्ट मध्ये डिवाइड केली, अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. एक महत्वाचं लक्षात असू द्या, तिचं एकच काम आहे, इट ब्रिंग अबाउट इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. अप्पर मध्ये कुठले पार्ट येतात त्यांचे नेम लक्षात ठेवा. एक्सटर्नल लेअर, इंटरनल लेअर, नॅझल कॅव्हिटी, नॅझोफॅरिंक्स अँड थ्रोट. आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल, अल्व्हेओलाय अँड लंग्स हे पार्टचे नेम. नेक्स्ट लेक्चरला या पार्टचे आपण डिटेल्स बघूया. थँक्यू.